पण आता आपल्यासोबत रुपालीताई ठोंबरे जोडले गेलेले आहेत। ताई, स्वागत आहे तुमचं न्यूज 18 लोकमत मध्ये। आज थेट तुमच्यावर आरोप झालेला आहे, का तुम्ही पाठराखण करताय असा सवाल विचारला जातोय। खरंच धनंजय मुंडेंची पक्ष पाठराखण करतोय का, अजितदादा पाठराखण करतायत का? आज इतके गंभीर आरोप झालेले आहेत, तुमचं उत्तर काय? सगळ्यात मुळात आपण एक लक्षात घ्यावं, अंजली दमानिया ताईंनी जो आतापर्यंत जसे संसदी आरोप केलेले आहेत तसेच फक्त आरोप धनंजय मुंडे यांच्यावर केलेले आहेत। याच्या आधी जर अंजली ताई यांचा जर आपण इतिहास बघितला तर त्यांनी 2014 मध्ये नितीन गडकरी यांच्यावर पूर्ती संस्थेच्या ह्याच्यातनं आरोप केले, तेव्हा शांत बसल्या। त्याच्यानंतर त्यांनी अजितदादांवर सिंचन प्रकरणाचे आरोप केले, तेव्हा त्याच्यानंतर त्यांचा राजीनामा घेतल्यावर शांत बसल्या। त्याच्यानंतर भुजबळांवर आरोप केले, त्यांची जेलवारी झाली, त्यानंतर ते शांत बसल्या। आणि त्यानंतर एकनाथ खडसे साहेब यांच्यावर सुद्धा आरोप केले आणि त्याच्यानंतर शांत बसल्या। आणि आता ते धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करतायत। मुळामध्ये अंजली ताई, मी पुन्हा सांगते की त्या अंजली ताई सुपारी घेऊन एखाद्या राजकारणामध्ये खरंच भ्रष्टाचार झाला आहे असेल तर ते का नाही संविधानिक पद्धतीने जिथे कोर्ट आहे त्याच्याकडे जात, तर त्या नाही जाणार। कारण का आज त्यांनी जे आरोप केलेले आहेत त्या आरोपामध्ये पण तुम्हाला सांगते, या खरेदी प्रक्रियेच्या वेळी पडील वार म्हणून जे आहेत त्यांनी एक याचिका हायकोर्टामध्ये दाखल केली होती। 32/60/2024 ह्या त्या याचिकेचा केस नंबर आहे। तेव्हा त्याच पडीलवारांनी हे जे काही अंजली दमाने यांनी आज सकाळी सांगितलेलं आहे, हे सगळी त्या केसची प्रेयर लक्षात घ्या। आणि ती प्रेयर अंजली दमाने यांनी वाचून दाखवली। आता त्या केसचं काय झालं विचारताल तर ज्या आरोप केले प्रेयर वाचून दाखवली, 5 जुलै 2024 ला मेहरबान उच्च न्यायालयामध्ये मुख्य न्यायाधीशाच्या समोर पडीलवार यांनी हे आक्षेप मागे घेतले। म्हणजेच हे आक्षेप ते सिद्ध करू शकले नाही, हे फक्त त्यांचे आरोप होते। त्यांनी याचिका दाखल केली आणि ज्यावेळी त्यांना सिद्ध करण्याची वेळ आली त्यावेळी त्यांनी त्यांचे आक्षेप मागे घेतले। त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना फक्त टार्गेट करून त्यांना एका मंत्रिपदावर राजीनामा देण्यासाठीचा हा त्यांचा जो प्रयास आहे तो पूर्ण होऊ शकत नाही। ठीक आहे, मी रुपालीताई तुम्हाला हा आरोप मान्य आहे का? तुमचे मित्र तुम्हाला अडचणीत आणतायत? विद्याताई, लक्षात घ्या, ज्या पद्धतीने आता सुषमाताईंनी त्यांचं मत सांगितलं त्या दृष्टीने सुद्धा आम्ही आता तपास सुरू करू। आम्ही त्या खोलापर्यंत जाणार आहोत, पण ते जायच्या आधी मला विद्याताईंना सांगायचे की विद्याताई, मी राजकारणात येण्याच्या आधीपासून वकील आहे, मी संविधान मानते, मी राजकारणात आहे म्हणून मी बेछूट आरोप करायचे, बेछूट मंत्र्यांना राजीनामा द्यायला लावायचं, बेछूटपणे मीडियावर ट्रायल चालवायची, हा कुठल्याच राजकारण्यांना अधिकार दिलेला नाही। मग ती स्त्री सुद्धा असो। सुपारी तुम्हाला बोलण्याचं एवढं त्यांना वाटतंय, पण त्या खरंच सुपारी घेऊन बोलल्यात। जो काही त्यांनी सकाळी भ्रष्टाचाराचा आरोप केलाय, तो सगळ्या प्रेयर पण ताई मला सांगा, दिलेले आहेत। नाही पण सुरेश दसांनी काय वेगळं केलं? तुमच्या मित्रांनी, क्लिअर करू द्या, तुमचे मित्र पुढे सगळ्या क्लिअर करू द्या। जे राजकारणी स्वतःला बिना सनदचे वकील समजतात, जे राजकारणी तुमच्या सोशल मीडियावर येऊन कोर्ट चालवण्याचा प्रयत्न करतात, हे बेकायदेशीर आहे। आणि विद्याताई, मला असं वाटतं कुठल्याही पक्षातल्या महिला असू द्या, त्यांनी संविधानिक आणि कायद्यानेच बोललं पाहिजे। आज तुम्ही आणि आम्ही विरोधात आहोत म्हणून तुम्ही धनंजय मुंडेंवर बोट ठेवायचं की कोणतीही म्हणजे कायदेशीर पद्धतीने होणार नाही। सुरेश दसांच्या बद्दल नाही, तिथं तुम्हाला अडचण आहे का? कुणाला? सुरेश दसांच्या बद्दल तुम्ही एवढा आक्रमक कधी बोलला नाही त्यांच्या विरोधात? सुरेश दसांच्या बद्दलही बोललेलो आहे आम्ही, म्हणलोय आकाचे आका करून बोके ओरडले आणि बीडच्या शहराचं स्वतःचं नाव त्यांनी बदनाम केलं। सुरेश देओत काही चांगल्या याचे नाहीयेत, ते बदनाम केलं, एवढ्या घटना घडल्या तेव्हा नाही का झालं बदनाम नाव? आरोप केले आणि ते त्यांच्या बीडच्या राजकीय स्पर्धेसाठी त्यांनी केलेले आरोप आहेत। आम्ही त्यांना उत्तरं दिलेली आहेत आणि म्हणूनच तुम्ही अंजली दमाने यांचं सोडण्यात सुरेश दस म्हणाले 5000 कोटीचा घोटाळा झालाय म्हणतायत ते, आणि हे काय असं म्हणतायत ते? ऐका, सुरेश धस 5 नाही 10,000 म्हणू शकतात आणि त्याच्या दुसऱ्या मिनिटाला सुरेश धस म्हणतात मी विसरलो, भूल गया।
मी गजनी आहे. अशा लोकप्रतिनिधीचे आरोप केलेल्याचे खरे कसे तुम्ही मानणार? जर खरंच आरोप झाले आहेत तर त्यांना शिक्षा होण्यासाठी तुम्ही का नाही कोर्टाकडे जात, का नाही तिथे दाखल करत? आणि अंजनी दमानिया किंवा सुरेश धस असतील यांना काही रीट पिटिशन किंवा हायकोर्टात जाणे अवघड नाहीये, परंतु फक्त सोशल मीडियावर आरोप करून स्वतःची प्रसिद्धी करायची ठीक आहे. आणि राजकीय करिअर विद्याताई, उद्ध्वस्त विद्याताई, करण्याचं प्लीज मला काम विद्याताईंना हे चर्चेत घेऊ द्या. खंडणीखोर करतात. मुख्यमंत्री असू दे त्यांच्याकडेच पहिल्यांदा न्याय मागणार का? हायकोर्टात नाही ताई, जायचं, हायकोर्टात गेलं म्हणजे मुख्यमंत्री पुन्हा सुद्धा 3-4 वर्ष संविधानानुसार प्रकरण चालतात. चालले. तुम्ही कोर्टात जाऊ शकता. हे तुमच्या सोयीचं होतं राजकारण. आम्हाला लगेच रिझल्ट पाहिजे, आम्हाला लगेच रिझल्ट पाहिजे म्हणून आम्ही तुमच्याकडे आलेलो आहोत. आम्ही म्हणून अजितदादाकडे आलो आहोत, म्हणून पण मुख्यमंत्री तुमच्याकडे फडणवीसांकडे तुम्ही आलेलो दिलेले आहोत. पुरावे तपासले तर पाहिजे ना. ती अरे यंत्रणा ती कोण करणार? हायकोर्ट तुम्हाला पण चौकशी करणार का मग? रुपालीताई, तुमचा पक्ष या सगळ्या प्रकरणाची चौकशी करणार का? या प्रकरणाची सगळी चौकशी हायकोर्टामध्ये 32/7/2024 या पिटिशनद्वारे झालेली आहे. हे ज्यांनी आक्षेप घेतले, जे आज दमान यांनी त्याच्या प्रेयर वाचून दाखवल्या, या त्यांच्या स्वतःच्या नाहीत. या जे काही ते पिढीलवार म्हणून आहेत त्यांच्या आहेत आणि त्यांनी ते आक्षेप मागे घेतलेले आहेत. विद्याताई, आणि तुम्ही जे आरोप केलेत ते तुम्ही खरे समजून आम्ही कारवाई करायची, हा कुठला न्याय आला? न्याय संविधान आहे, संविधानाने तपास यंत्रणा दिलेल्या आहेत. ताई प्लीज बोला. विद्याताई, विद्याताई. मग भ्रष्टाचारी लोकांवर ज्यांच्यावरती आरोप आहेत ते आरोप खरे आहेत का खोटे आहेत हे सिद्ध होतो. आता जर ऐकणार रुपाली, जर ऐकणार नाही ही पण नावं याच्यामध्ये सांगायचे आरोपीला ही कोणतीही 2 मिनिटं मी बोलते. आरोपीला कोणतीही जात नसते, त्याच्यामुळे संविधान हे सगळ्या जाती धर्मातल्या माणसासाठी दिलेलं आहे, हे पहिलं लक्षात घ्यावं. दुसरी गोष्ट, ओबीसीचे नेते म्हणून धनंजय मुंडे पहिल्यापासून आहे. जातीवाद किंवा जातीचा भेद धनंजय मुंडेंनी नाही केला. जे मराठा आरक्षण मागत होते, जे खासदार आहेत, त्यांनी या देशमुखांच्या भाषण काढा, ते बोललेले प्रकरणी त्यांनी हे तिथं विचारलं की कोणत्या जातीचे गुन्हे आरोपी आहेत. आज धनंजय मुंडे सुद्धा म्हणाले ना, बहुजनांना टार्गेट केलं जातंय, बहुजनांच्या नेत्याला म्हणून. बहुजनांना परत सांगायचंय की मी आज जरी बोलले OBC त्यांनी असले, बहुजन समाजाला तरी आमच्या अशी हे भगिनींची दिली, लग्न, हे मला मी तुमचा नेता आहे बहुजनांचा म्हणून मला वाचवा. आमच्या भगिनींची लग्न ही मराठीमध्ये झालेली आहे. आम्ही जातपात मानत नाही, परंतु जे स्वतःला सो कॉल राजकीय नेते समजतात, पदव्या मागणं जे जातीवाद करतात. ठीक आहे, माझा वेळ संपलाय. पण आज या चर्चेमध्ये खरंच अंजली